महाराष्ट्र के नागपुर शहर पुलिस ने कई जगहों पर छापेमारी करते हुए शहर में लाखों की कीमत का प्रतिबंधित नायलॉन मांझा जब्त किया है। इसी कार्यवाही के दौरान नंदनवन पुलिस ने शक्ति माता नगर के एक घर में छापा मारकर 1,55,000 का नायलॉन मांझा और एक दुफिया वाहन बरामद करते हुए अमन खान और पवन श्रीवास्तव को हिरासत में लिया है। पुलिस के अनुसार यह लोग आने वाले मकर संक्रांति के चलते चोरी छिपे प्रतिबंधित नायलॉन मांझा बेचा करते थे। पेश है हमारे अमरावती के संवाददाता काशिफ अहमद की यह खास रिपोर्ट। आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार नंदनवन पोलीस ठाण्याचे तपास पथक आणि युनिट 3 चे तपास पथक यांनी एकत्रितरित्या ही नायलॉन मांजावरती कारवाई करण्यात आलेली आहे। शक्ती माता नगर या ठिकाणी ही कारवाई झालेली आहे। त्या ठिकाणी अमन खान आणि पवन श्रीवास्तव अशा दोघांच्याकडून जवळपास 50 नायलॉन मांजाच्या चक्री जप्त करण्यात आलेल्या आहेत। तसेच त्यांच्याकडे असलेली दुचाकी देखील जप्त करण्यात आलेली आहे। नायलॉन मांजा हा औद्योगिक क्षेत्रात वापरण्यात येणारा धागा आहे। त्यामुळे तो जर पतंगाला वापरून आपण त्याचा वापर केला तर पतंग तुटून गेल्यानंतर तो नायलॉन मांजा रस्त्यावर आडवा येतो व त्यामुळे रस्त्यावरून जाणारी वाहने, लहान मुले, महिला यांच्या गळ्यात, पायात किंवा हातामध्ये अडकून त्यामुळे गंभीररित्या इजा होण्याची शक्यता असते। त्यामुळे नागरिकांनाही हे आव्हान आहे की कोणीही पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर करू नये। पतंग उडवण्यासाठी जो साधा सुती धागा असतो, जो थोडा ताण दिल्यानंतर तुटतो, अशाच दोऱ्यांचा, धाग्यांचा वापर करावा, जेणेकरून आपलं पर्यावरण वाचेल, मनुष्याला होणारी हानी देखील यामधून टळून जाईल। मनुष्य, प्राणी, पशुपक्षी यांना जी नायलॉन मांजामुळे होणारी इजा आहे ती सुती तुटणारा धागा जर आपण वापरला तर ती होणार नाही। एकूण 50 चक्री जप्त करण्यात आलेल्या आहेत। त्यांची एकूण किंमत आहे 75,000 रुपये। तसेच बर्गमन कंपनीची एक दुचाकी आहे, अशा एकूण 80,000 रुपये किमतीची ती दुचाकी आहे। असा एकूण 1,55,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे।